सबसे लोकप्रिय खेल सिर्फ डोंबिवली परिसर का नहीं बल्कि पूरे भारत भर का, पूरे विश्व भर का सबसे लोकप्रिय खेल अगर कुछ है तो फुटबॉल के बाद वो क्रिकेट है, जिसे पूरा विश्व बड़ी ही चाहत के साथ, बड़ी ही जोश और खरोश के साथ इस खेल का आदर और सम्मान करता है और इसे खेलता है। ये खेल हमें जीत हार के साथ और भी बहुत कुछ बातें हैं जो सिखाता है कि आपको संयम रखना है, आपको सब्र करना है, आपको मुश्किल परिस्थिति में अपने आप पर काबू रखकर सही निर्णय लेना है। ये बहुत सारी ऐसी चीजें जो इस खेल से जुड़ी है। और आज आप देखें कि ये खेल सिर्फ खेल नहीं रहा है, आज कई ऐसे लोग हैं जिनकी रोजी रोटी का ये जरिया भी बन चुका है। इस खेल के अंदर ये जो टी शर्ट्स बनते हैं, जो ट्रैक्स बनती है, तो कहीं ना कहीं उन वेंडर्स को भी काम मिलता है जो टी शर्ट और ट्रैक का बिजनेस करते हैं। डीजे साउंड्स को आप देख सकते हैं, डीजे साउंड्स भी इससे जुड़ा हुआ है, तो उनकी भी रोजी रोटी, 4-5 लड़के उनके पास काम करते हैं, तो उनके भी घर परिवार को चलाने का एक साधन बनता है। यूट्यूब टेलीकास्ट लाइव की अगर हम बात करें, वो भी क्रिकेट से जुड़ा है। 4-5 लोग ऐसे हैं जिन्हें इस का कार्य के माध्यम से एक रोजी रोटी का जरिया मिलता है, काम मिलता है। स्कोरर है, कमेंटेटर्स हैं, अंपायर्स हैं, गेम डिस्ट्रीब्यूटर्स हैं, इवन बैनर कटआउट्स बनाने वालों का भी रोजी रोटी का जरिया इस खेल से जुड़ा हुआ है। फिर ग्राउंड स्टाफ है, विकेटें बनाने वाले हैं, ऐसे बहुत सारे लोग हैं जो इस एक खेल से जुड़े हुए हैं और वो पूरे साल अपने घर को चलाने का साधन इसी खेल से जुड़ा हुआ है और इस खेल के जरिए वो अपना घर चलाते हैं। तो आज मैं समझता हूं कि ये खेल सिर्फ खेल नहीं रहा है, ये खेल से बढ़कर और बहुत कुछ हो चुका है। और आज इस खेल को सराहा जाता है, इस खेल की इज्जत की जाती है, इसका सम्मान किया जाता है। खेल शुरू होने से पहले खेल पट्टी की पूजा की जाती है। और आप देख सकते हैं ये बहुत ही रोमांच से भरा हुआ एक खेल है। इस खेल में सेंटिमेंटल है, इस खेल में लोगों के जज्बात जुड़े हैं। लोग अपने कामों की छुट्टी कर कर, कुछ बच्चे अपने स्कूल कॉलेजेस की छुट्टी कर कर इस खेल को खेलने आते हैं। और हमें भी याद है कि जब हम छोटे थे, बचपन में जब हम खेला करते थे, स्कूल बंक करा करते थे, इसको ट्यूशन्स की डांडी मारा करते थे, फिर जब बड़े होकर खेलने लगे तो काम की छुट्टी करके जाने लगे। कभी कभी गर्लफ्रेंड की अपॉइंटमेंट होती थी, उसे भी मिस करके खेल के लिए जाना पड़ता था। तो ये खेल है। फिर कुछ लोग शादीशुदा हो गए तो वाइफ को टाइम नहीं दे रहे, लेकिन क्रिकेट को प्रॉपर टाइम दे रहे हैं, घर पे वो अलग से झगड़े होने। तो ये खेल भाई बहुत सारी चीजों को लेकर चलता है। इस खेल ने अपने दामन में बहुत सारी यादों को समेटा है और वही खेल आज डोंबिवली की इस रेलवे के ग्राउंड से सीधा प्रसारित जीटीसी यूट्यूब चैनल के माध्यम से किया जाता हुआ डोंबिवली उत्तर भारतीय प्रीमियर लीग के माध्यम से आप देख रहे हैं एक बेहतरीन कार्यक्रम का आयोजन। और इस कार्यक्रम में जितने भी अतिथिगण आने वाले हैं, मैं उन सब का फिर से आभार और धन्यवाद व्यक्त करता हूं। इस कार्यक्रम के आयोजकों का भी धन्यवाद और आभार व्यक्त करता हूं, खासकर हमारे अशोक सिंह साहब जो कि समाज सेवक है, कमलेश जयसवाल साहब समाज सेवक है, और दीपक गुप्ता साहब है, और आशीष मिश्रा साहब हैं, और भी बहुत सारे यहाँ पर लोग हैं जिन्होंने इस कार्यक्रम को सजाया है, इस कार्यक्रम को परवान चढ़ाया है। चौथा साल ये चलता हुआ। सलामी जोड़ी इस वक्त मैदान में आ चुकी है, आदित्य और श्रवण के रूप में। सांझ बल्लेबाजी कर रही है और मितांश जो है वो गेंदबाजी कर रही है। टॉस जीतकर गेंदबाजी का निर्णय लिया था। कल पहली मुकाबले में जो गलतियां की थी, उन गलतियों को दोहराना नहीं है, इस लक्ष्य के साथ, इस निर्णय के साथ खिलाड़ियों को मैदान में उतारा है। वहीं सांझ ने जो मिस फील्ड किया था कल के दिन, कल जो कैचेस छोड़े थे, उसका भरपाई आज करने का मौका है। और दोनों ही टीम के लिए डू और डाई सिचुएशन है, यहां से करो या मरो वाली स्थिति है। अंपायर का इशारा यहां से मिलता हुआ, टाइम नोट किया है अंपायर ने। सलामी जोड़ी के रूप में आदित्य मिश्रा और श्रवण। गेंदबाजी मार्ग पर है अमित तिवारी। हियर वी गो, फर्स्ट बॉल ऑफ द मैच, फर्स्ट बॉल ऑफ द डे। पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर से गति के साथ फुलर लेन डिलीवरी, बिल्कुल यॉर्कर रखा था। विकेटों से मात्र 6-7 इंच की दूरी पर यह गेंद को पिच कराया और गेंद जाती हुई विकेट कीपर के दस्तानों में। पहली गेंद आत्मविश्वास के साथ फेंकी थी गेंदबाज ने। इस बार भी बहुत बढ़िया, बहुत उम्दा, बहुत आला गेंद। देखें क्या टप्पे पर गेंदबाजी कर रहे हैं, बहुत बढ़िया।
इस आत्मविश्वास के साथ अगर 6 की 6 गेंदें फेंकते हैं तो थोड़ा सा प्रेशर बिल्डर करेंगे गेंदबाज बल्लेबाजों पर। अदर एंड से बल्लेबाज श्रवण ने जाकर आदित्य को मशवरा दिया है कि कहां से गेंद जा रही है, कहां से निकल रही है। 2 गेंदें बहुत बढ़िया फेंकी यहां पर। इस बार थोड़ा सा और पीछे, क्या गति में परिवर्तन और क्या पिच में बाउंस देखने को मिला। और इनका टप्पा देखें आप, पहली गेंद विकेटों से केवल 6 इंच की दूरी पर, दूसरी गेंद विकेटों से तकरीबन 18 इंच की दूरी पर, और ये तीसरी गेंद विकेटों से पूरी 1 मीटर की दूरी पर, यानी हर गेंद पर अपने हाथ को पीछे खींचा है। इस बार आगे रखा थोड़ा सा गेंद, 1 बाउंस, हाथ में खिलाड़ी के रनआउट का मौका, और ये रनआउट। तो यहां पर बिना खाता खोले गोल्डन डक, नहीं माफ कीजिएगा, ये कॉपर डक का यहां पर नमूना देखने को मिलता हुआ आदित्य मिश्रा की जानिब से। दोस्तों खेल पट्टी के अंदर, चलिए डीजे की तरफ चलते हैं। के अंदर 4 तरह के डक होते हैं। एक होता है गोल्डन डक, एक होता है सिल्वर डक, एक होता है कॉपर डक और एक होता है डायमंड डक। जब बंदा एक गेंद खेलकर बिना रन बनाए आउट हो जाए तो उसे कहते हैं गोल्डन डक। अगर वो 2 गेंद खेले और बिना रन बनाए आउट हो जाए तो उसे कहते हैं सिल्वर डक। और अगर 3 गेंद खेलकर आउट हो जाए तो उसे कहते हैं कॉपर डक। और अगर बिना गेंद खेले रन आउट हो जाए तो उसे कहते हैं डायमंड डक। तो ये 4 तरह के डक क्रिकेट में देखे जाते हैं, लेकिन आदित्य ने यहां पर कॉपर डक का इस्तेमाल किया। इनसाइड आउट इस बार पुल कर दिया है मिड विकेट की दिशा में। 1 बाउंस गेंद जा रही है सीमा रेखा के बाहर। आदित्य आउट होने के बाद महेश विकेटों पर आए थे, अभी भी अदर एंड पर खड़े हैं महेश। गेंदबाजी मार्ग से अमित, 4 गेंदे बहुत प्रॉपर, बहुत बढ़िया, लेकिन इस बार थोड़ी सी शॉर्ट ऑफ लाइन डिलीवरी थी, पुल करके 4 रन बटोरा था। इनसाइड आउट खेलने का प्रयास हो, ये तो बहुत करीबी मामला, ये बहुत करीबी मामला। ऑफ स्टंप के काफी बाहर निकल गए थे, पूरा विकेट दे दिया था गेंदबाजी को। गेंदबाज को मौका था विकेटों पर डालने का और गेंद मुझे लगता है कि विकेटों के ऊपर से गई थी। शायद ये एक्शन रिप्ले में हम देखें तो बताया जाएगा कि गेंद कहां से गई है। ये देख सकते हैं आप, एक्शन रिप्ले हमारे जीटीसी यूट्यूब टेलीकास्ट के माध्यम से दिखाया जाता हुआ। यहां बहुत बहुत करीबी मामला, बहुत करीबी मामला, बहुत करीब से गुजरी थी ये गेंद और ऐसा लग रहा था कि एक पल के लिए बेल्स उड़ा कर जाएगी, लेकिन बहरहाल यहां पर ओवर की समाप्ति हुई। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या स्कोरबोर्ड पर 4, 1 विकेट के नुकसान पर। आफ्टर 1 ओवर 4 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट। 1 षटक्यानंतर धावफलक्यावर धावांची संख्या 4 रन 1 गडी बाद। आने वाला नया गेंदबाज है गेंदबाजी मार्ग पर अनुराग। 95 रेडियो पॉइंट 6 FM पर आप सुनते थे अनुराग के राग, अनुराग पांडे के साथ, लेकिन यहां अनुराग मिश्रा आए हैं, अनुराग दुबे। महेश स्ट्राइक पर, भारी भरकम शरीर, हैवी फोरआर्म्स, बड़े हिट लगाने की क्षमता इस खिलाड़ी में परिपूर्ण है। देखते हैं कितने समय तक विकेटों पर रहते हैं और किस तरह का प्रहार करते हैं गेंदबाजों पर। दूसरा ओवर चलता हुआ, पहली गेंद इस ओवर की, दौड़ते हुए गेंदबाज, ओ ताकत के साथ 135 किलोमीटर प्रति घंटे की रफ्तार से फेंकी गई ये गेंद ऑफ स्टंप के बाहर, यॉर्कर लेंथ के मामले से होती हुई विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई। महेश के बल्ले और गेंद के दरमियान संपर्क नहीं हो सका। बढ़िया गेंद, तेज गति के साथ गेंदबाजी की, पहला वार्म अप करके आए हैं घर से। इस बार थोड़ा सा शॉर्ट किया गेंद को और 1 रन लेने में कामयाब महेश। अपनी पारी का आगाज किया, अपना खाता खोला यहां पर महेश ने। रनों की बढ़ोतरी स्कोरबोर्ड पर बढ़ता हुआ रन 5 पर, 1 विकेट के नुकसान स्कोरबोर्ड पर नजर आता हुआ। खेम्बा अभी भी खामोश, केवल 1-4 लगा है बल्लेबाजों के माध्यम से। वो भी श्रवण के बल्ले से निकला था वो 4।
ओ कवर्स के ऊपर लॉफ करते हुए डिप कवर पर खिलाड़ी है, 2 रन की कोशिश है वहां पर और बड़ी सरलता के साथ ये 2 रन प्राप्त, बड़ी सरलता के साथ ये 2 रन प्राप्त करते हुए। ये बॉलर ऑक्शन में सबसे महंगा बिकने वाला बॉलर था। इस गेंदबाज के खासियत यही है कि ये इस प्रतियोगिता के ऑक्शन में सबसे सर्वश्रेष्ठ और सबसे महंगा खिलाड़ी साबित हुआ था। और क्यों, एक क्वेश्चन मार्क है, क्यों? तो वो ये दिखाएगा कि मैं क्यों सबसे महंगा खिलाड़ी हूं, मेरी प्रतिभा क्या है, मेरे अंदर क्या हुनर है, मेरे अंदर क्या कला है, और उसका प्रदर्शन आज वो देगा यहां पर और साबित करेगा कि मैं अगर महंगा बिका हूं तो क्यों बिका हूं। क्योंकि हीरे की पहचान केवल एक जौहरी कर सकता है और जिस जौहरी ने इसे खरीदा है वो यकीनन इसे नगीना समझकर खरीदा है। और आप देखते हैं कि ये नगीना इस खेल प्रतियोगिता के मार्केट में कितना महंगा अपना हुनर दिखाकर बिकता है। अनुराग फिर से एक बार दौड़ते हुए, वो क्या ड्राइव किया, बहुत बढ़िया, बहुत उम्दा, क्लास नजर आया यहां पर, बहुत उम्दा। यहां पर अक्सर लेदर क्रिकेट के अंदर ही ऐसे शॉट्स देखने मिलते हैं कि कवर्स के ऊपर जब आप ड्राइव लगाते हैं तो दोनों हाथ बिल्कुल प्रॉपर तरीके से बैट से घूमते हैं। कलाई का बहुत बढ़िया उपयोग किया, स्ट्रेट आर्म्स था, एल्बो हाई था और 4 आर्म्स में पावर के साथ टैप करते हुए कवर्स के ऊपर खेला ये गेंद। बहुत बढ़िया शॉट, मुझे बहुत पसंद आया उनका ये डिफेंस मोड पे शॉट खेलना। फिर से एक बार दौड़ते हुए, बैक ऑफ द रेस्ट डिलीवरी, चेंज ऑफ पेस किया इस बार, गति में परिवर्तन और गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में चकमा दिया। यहां पर सरप्राइज डिलीवरी थी। ओवर की समाप्ति हुई, रनों की संख्या स्कोरबोर्ड पर 2 ओवर के बाद 10 रन 1 विकेट के नुकसान पर। आफ्टर 2 ओवर 10 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट। 2 षटक्यानंतर धावफलकावर धावांची संख्या 10 रन 1 गडी बाद। 2 ओवर की समाप्ति हुई, 10 रन स्कोरबोर्ड पर। बहुत बढ़िया गेंदबाजी अब तक पूरी तरह से जकड़े रखा है, पकड़े रखा है। 5.0 का करंट रन रेट चलता हुआ कल पहला मुकाबला जहां पर शुरुआत 10 या 11 रन के रन रेट से थी, वहीं इस बार पकड़कर चल रहे हैं मितांश के गेंदबाज। जो गलतियां की थी उन गलतियों पर काबू पाया है और उनसे सीख कर उसे न दोहराने की कसम खाकर आगे बढ़ते हुए। और बिल्कुल कल शनिवार का दिन था, शनि हावी था, लेकिन आज रविवार का दिन है, आपको इजाजत है, आज जो करना चाहे करें। इस प्रतियोगिता में हमारे तीनों अंपायर्स बढ़िया अंपायरिंग की भूमिका में कल नजर आए और आज भी सुबह का पहला मैच बढ़िया अंपायरिंग अशोक शुक्ला आए हैं गेंदबाजी मार्ग पर। अशोक शुक्ला, मीडियम पेसर गेंदबाजी अशोक शुक्ला की। ये पहली गेंद, साइड आर्म एक्शन, बैकफुट पर जाकर हल्के हाथ से ग्लांस करते हुए गेंद को मिड विकेट की दिशा में 2 रन की कोशिश, फंबल हुए खिलाड़ी, 2 रन के लिए दौड़े हैं और बड़ी आसानी के साथ ये 2 रन मुकम्मल करेंगे। 2 रन के साथ रनों की संख्या बढ़ती हुई 12। श्रवण की बल्लेबाजी देखकर मुझे ऐसा लगता है कि श्रवण लेदर क्रिकेट ज्यादा खेलते हैं। जी हाँ, देखिए अभी मनीष सर ने भी कहा कि हाँ लेदर खेलते हैं, क्योंकि लेदर क्रिकेट के अंदर जो चीज सिखाई जाती है ना, जब वो आप बैटिंग पर आते हैं, चाहे आप वो रबर क्रिकेट खेले, टेनिस क्रिकेट खेले या बॉक्स क्रिकेट खेले, आपके 1-2 शॉट्स बताते हैं कि आपके अंदर क्लास है या नहीं। देखिए फॉर्म बरकरार रहना, फॉर्म रहना नहीं रहना, ये क्रिकेट में एक अलग विषय है, लेकिन क्लास आज भी है, कल भी था और कल भी रहेगा। क्लास कभी खत्म नहीं होता। फॉर्म आज है कल नहीं रह सकता है। बहुत बढ़िया गेंदबाजी यहां पर अशोक की, बीट किया इस बार। रनों की संख्या वहीं रुकती हुई 12 रन पर, 1 विकेट गंवाया। 3 गेंदें अब तक इस ओवर से, 3 गेंदें अभी भी शेष ओवर की समाप्ति के लिए। और बहुत ही प्रतिभाशाली गेंदबाजी का प्रदर्शन करते हुए गेंदबाज फिर से कवर्स के ऊपर ड्राइव किया इस बार। क्या लंबी दौड़ है, निकल जाएगी। फुटबॉल से गेंद को गोल कर दिया। 4 डीजे। उम्र भर का गम हमें इनाम दिया है। क्या फुटबॉल की, रोनाल्डो के फैन लगते हैं मुझे। गोल करना चाह रहे थे लेकिन अपने ही
सिपाहियों को, अपने ही सिपाहियों को सेल्फ गोल कर दिया उन्होंने। फील्ड में परिवर्तन यहां पर, रनों की संख्या इस 4 के बाद 16 रन का आंकड़ा छूती हुई बड़ी धीमी गति से रनों की संख्या बढ़ रही है। बहुत खूबसूरत इस बार अपर कट करते हुए कवर पॉइंट की दिशा से निकालने का प्रयास, लेकिन गेंद गली पॉइंट की दिशा में गई है। बल्ले का सिरा लगकर गेंद गई थी और थोड़ा सा अगर ये मिडल ऑफ द बैट होता तो कवर पॉइंट की दिशा से ये गेंद निकल जाती, लेकिन यहां 2 रन और तेजी के साथ प्राप्त करते हुए स्कोर बढ़ता हुआ 18 की ओर। 1 विकेट अब तक स्कोरबोर्ड पर नुकसान नजर आता हुआ मितांश की जानिब से। अशोक की अगली गेंद, इस बार फुलर लैंड डिलीवरी हवा में और नो मैंस लैंड एरिया में गिरती हुई गेंद। 1 रन फिर से श्रवण ने लिया है, दूसरे के लिए दौड़े हैं यहां पर, लेकिन इस बार पैरों का इस्तेमाल नहीं, हाथों का इस्तेमाल किया और ये तेज रनिंग बिटवीन द विकेट। 3 रन यहां पर, आंखों ही आंखों में इशारा और बैठे बैठे अपनी टीम के लिए 3 रन का सहारा। इन 3 रनों के साथ रनों की संख्या स्कोरबोर्ड पर 21, 3 ओवर के नुकसान पर, माफ कीजिएगा 3 ओवर की समाप्ति पर 1 विकेट के नुकसान पर। यहां से अब चौथे ओवर की खेल की शुरुआत। अब बहुत बढ़िया गेंदबाजी रही है। 1-4 मुझे लगता है कि अगर वो पैरों से नहीं आता तो ये ओवर भी 17 रन पर समाप्त हो जाता, जो कि 3 ओवर की समाप्ति पर यानी 5.5 का ही एवरेज मेंटेन होता, लेकिन वो एक पैरों से लगा हुआ 4 ने 21 रन के आंकड़े को छुआ है और वो 21 रन ये दर्शा रहे हैं कि तकरीबन 7 रन का इस वक्त करंट रन रेट चलता हुआ। चलिए जल्दी रखना है, अंपायर को देखिए पानी आ रहा है भाई, पानी आ रहा है। नहीं पानी उधर रखने को, पानी रखने के लिए कह रहे हैं अंपायर। यस यस यस, नहीं आ ही रहा है, वहां से ले सकते हैं। ग्लास दे दीजिए, आपको दे दूं खाली बॉटल भी दे दे, पानी तो वहीं से आ रहा है। हमारे अंपायर भी आज खुश है। इस ओवर से ये 11 रन, पहले 2 ओवर में जहां 10 रन थे, प्रति ओवर 5 रन का रन रेट था, वही मैंने कहा कि 5.0 का रन रेट पहली 2 ओवर्स में था। ये तीसरी ओवर की समाप्ति के बाद 7.15 के आसपास पहुंच चुका है। 21 रन हुए तो पूरे 7 का ही 7.0 का ये रन रेट है, करंट रन रेट। अब गेंदबाजी मार्ग पर ऊंचे कदकाठी का गेंदबाज संदीप जले आना, संदीप दुबे। काफी लॉन्ग रन अप, मुझे लग रहा है अब तक का सबसे लंबा रन अप संदीप दुबे का है। बाकी सारे ही गेंदबाज 30 गज के दायरे से दौड़ रहे थे। इस बार गति के साथ करने के बजाय दिशाहीन गेंदबाजी, काफी बाहर गेंद थी ये, धीमी गति की गेंद, 125 किलोमीटर प्रति घंटे की रफ्तार। गेंद जाती हुई विकेटकीपर के दस्तानों में, रनों की संख्या बढ़ती हुई 22। फिर से एक बार अपनी नई गेंद लेके तैयार, फिर से फेंकनी होंगी ये 6 की 6 गेंदें। ऑन द वाइस गेंद को ड्राइव करते हुए कॉर्नर की क्षेत्र पे 2 रन की कोशिश और कामयाबी। 2 रनों के साथ गति में बढ़ोतरी, स्कोर की गति में बढ़ोतरी, स्कोर बढ़ता हुआ 24 की दिशा में। केवल 1 विकेट अब तक गवाया मितांश ने, विकेट बचाई है, लेकिन अब गियर बदलने की जरूरत अभी भी कप्तान डगआउट पे मौजूद, जो अंत की 12 गेंदें खेलना जरूर चाहेंगे। ये गति और शॉर्ट आर्म हेलीकॉप्टर यहां पर लॉन्ग ऑफ की दिशा में निकाला है, लेकिन 1 रन मिलेगा। देखिए कप्तान वहां से कह रहे हैं कि दौड़े अब मौका चाहिए उन्हें। कप्तान आना चाहेंगे विकेटों पर। जी हां, जब आप अपने सूर्य कुमार यादव को बिठा कर रखे हैं डगआउट पर तो कैसे चलेगा। श्रवण 23 रन पर अब तक नाबाद। बढ़िया बल्लेबाजी श्रवण के माध्यम से, उठाकर खेलने का प्रयास इस बार, लेकिन गेंद बल्ले से दूर है। मुझे लगता है कि ये गेंद पैरों से टकराई है या बल्ले से। बैट का इशारा अंपायर का, बल्ले का हल्का सा एज लगा था और गेंद फिर पैरों से टकराई। सही निर्णय हमारे अंपायर्स का। खान साहब, मैन फ्रॉम कल्याण। फिर से एक बार गेंदबाजी मार्ग से संदीप, इस ओवर की अगली गेंद लेके तैयार।
शॉट ऑफ लाइन डिलीवरी, लेकिन बाउंस ज्यादा नहीं मिला इस गेंद को और रनआउट का मौका भी चूका। यहां पर खड़े हैं और श्रावण दौड़ पड़े हैं। यहां पर श्रवण को नॉट आउट दिया है दूसरे एंड से, महेश को डगआउट की तरफ भेजा और कप्तान अब जिसका बेसब्री से इंतजार कर रहे थे, कप्तान अब आए हैं। आशुतोष राणा, आशुतोष चौहान कप्तान और बहुत ही जबरदस्त खिलाड़ी। अब देखते हैं कि श्रवण किस तरह से बल्लेबाजी करेंगे, क्योंकि अदर एंड पर अब आए हैं आशुतोष। रनों की संख्या 27 स्कोरबोर्ड पर। फिर से एक बार संदीप, ओहो लॉफ्ट किया लॉन्ग ऑन पर, खिलाड़ी क्या ड्रॉप, दौड़ते हुए आए थे लेकिन संयम नहीं रख पाए, अपने आप पर काबू नहीं रख पाए। गेंद हाथों को छूकर हाथों से बाहर, मानो जैसे जमीन से टकराकर वन बाउंस हुई है गेंद। अब आशु के पास मौका, इस परिसर का एक नामवंत खिलाड़ी और जिस खिलाड़ी में बहुत प्रतिभा है, लंबे हिट लगाने की बड़ी क्षमता। दर्शकों की नजरें इस खिलाड़ी पर, खुद अपनी टीम के खिलाड़ियों की नजरें अपने कप्तान पर। फील्ड में परिवर्तन, बिल्कुल साइड स्क्रीन के करीब लॉन्ग ऑफ का खिलाड़ी, 28 रन स्कोरबोर्ड पर। अगली गेंद, पहली गेंद पर सम्मान दिया, ये नो 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 नो, ये डायरेक्ट हिट लगी है या नहीं, यहां अंपायर्स है वहां पर निर्णय देने के लिए। गेंदबाज कह रहे हैं कि बीच में आ गए थे आशु, डेंजर जोन में दौड़ रहे थे, उन्हें धक्का लगा है। देखिए थोड़ा सा स्लेज होता हुआ वहां पर, काफी एग्रेसिव खेलते हैं आशु और, लेकिन गेंदबाज संदीप भी खामोश नहीं, डाइव लगाई थी। ओवर की समाप्ति हुई, ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या स्कोरबोर्ड पर 28 रन, 2 विकेटों के नुकसान पर, और अंपायर्स ने बैटिंग पावर प्ले की घोषणा की है। यानी यहां पर 5वां ओवर, आप बैटिंग पावर प्ले खुद से ले या न ले, 5वां ओवर डायरेक्ट या इनडायरेक्टली पावर प्ले में कन्वर्ट हो जाएगा। आपके पास मौका है दूसरे, तीसरा या चौथा या 5वां ओवर्स आप कभी भी ले सकते हैं। टाइम की समय चालू है सर, काउंटडाउन चालू है, उन्हें समय जाया करने दे। यहां जैसे ही 25 मिनट हो जाएंगे हम यहां से घोषित कर देंगे आपको। आप एक खिलाड़ी पेनल्टी देते हुए 30 गज के दायरे में लेने की आपके पास अथॉरिटी है, आपके पास ताकत है, आप ले सकते हैं। अभी 19 मिनट फिलहाल हुए हैं, 6 मिनट का खेल अभी भी बाकी है। ये 5वां ओवर, समय से पहले ही ऑलमोस्ट गेंदबाजी उनकी चल रही है। राहुल गेंदबाजी मार्ग पर, हेलो राहुल, 29 रन स्कोरबोर्ड पर। राहुल अपने ओवर की ये पहली गेंद लेके राइट आर्म ओवर द विकेट। देखिए ये समझ लीजिए आप, पावर प्ले की घोषणा थी, पावर प्ले की घोषणा थी और खिलाड़ी सारे बाहर थे। अंत में गेंदबाज की बत्ती जली, क्योंकि मिंटॉस खाया था उन्होंने और मिंटॉस से बत्ती जलती है। समय है उनके पास, उनको 25 मिनट में 5 ओवर करना है। अभी 20 मिनट हुआ है, 5 मिनट पहले ही उनका ओवर समाप्त हो जाएगा। सारे खिलाड़ी इस वक्त अंदर, 3 खिलाड़ी 30 गज के दायरे के बाहर, और उन 3 खिलाड़ियों में आप देख सकते हैं केवल 2 खिलाड़ी गति दायरे के बाहर हैं। एक डीप स्क्वायर लेग लिया है, एक डीप काउ कॉर्नर और एक लॉन्ग ऑफ। ये 3 खिलाड़ी 30 गज के दायरे में,
के बाहर और बाकी सारे खिलाड़ी आप देख सकते हैं दायरे में खड़े हैं, क्योंकि इनका एक दायरा है, इनकी हदबंदी है। फुल टॉस और आशु के बल्ले से बड़ा हिट जरूर निकला था, लेकिन दिशा गलत। जितनी तेजी से गेंद आई थी बल्ला भी उतनी तेजी से घुमा था, लेकिन डिक्लेयर क्षेत्र में गई है ये बिल्कुल स्क्वायर लेग की दिशा में। 2 रन यहां पर मिलेगा। रनों की संख्या स्कोरबोर्ड पर बढ़ती हुई 31 की ओर। जी बल्लेबाज को मैं बता दूं कि रिव्यू का सिस्टम है, लेकिन केवल अंपायर के लिए है, आपके लिए नहीं। अगर आपको रिव्यू चाहिए तो एंट्रीज पूरी देनी पड़ेगी और फिर आपको रिव्यू दिया जाएगा। राहुल फिर से एक बार गेंदबाजी मार्ग से दौड़ते हुए और करारा है, लेकिन सीधे हाथ में है आशु की विकेट। गेंदबाज की मस्ती और खिलाड़ी की चुस्ती। विकेट आशु का सीधे डगआउट की ओर। डीजे नहीं था, क्योंकि एक तरफ इस प्रतियोगिता का बेहतरीन बल्लेबाज डीयूपीएल का आशु था और सबसे महंगा आइकॉन खिलाड़ी आशु, और दूसरी तरफ इस खिलाड़ी का जितना प्रशंसा मैं करूं कम, क्योंकि डीयूपीएल का सबसे बेहतरीन गेंदबाज जो सबसे महंगा बिका था वो था अनुराग। सो अनुराग और आशु के बीच एक बड़ा बैटल चल रहा था। वो बैटल यहां पर अनुराग ने जीत लिया अपनी गेंदबाजी से। ये बहुत बड़ा बैटल था। ओह, ये अच्छी गेंद इस बार ऑफ स्टंप के बाहर। फिर से एक बार अनुराग की गेंद पर उठाया, इस बार खिलाड़ी है और कैच हुआ ड्रॉप। 3 खिलाड़ी गेंद के नीचे आने की कोशिश में, लेकिन तीनों के हाथों से ये दूर गेंद। तीन रन यहां पर, ये गेंद पे 3 रन दौड़कर यहां पर प्राप्त किए गए हैं। रनों की संख्या 35। अनुराग फिर से एक बार, बहुत खूबसूरत गेंद, बहुत खूबसूरत गेंद। ये मौका संधि, लेकिन गेंद कलेक्ट ही नहीं कर पाए। जल्दबाजी का काम हमेशा शैतान का, घाई का काम शैतान का। इत्मीनान से पकड़ते समय था, विकेटों पर मारते विकेट मिलता, लेकिन गेंद हाथों से छूट कर गेंद निकल गई और विकेटों पर केवल हाथ लगा। और अंपायर का निर्णय यहां पर बहुत सही निर्णय अंपायर का। मैं अंपायर की जितनी प्रशंसा करूं कम है। अपनी नजरें इस वक्त जमा के रखे थे उस लम्हे पर, उस मोमेंट पर, और सही निर्णय हम तक पहुंचाते हुए। इस बार बैक ऑफ द रेस्ट, एक गति और दूसरी में गति में परिवर्तन। क्या गेंदबाजी है, बताया है कि कैसे परिवर्तन संसार का नियम है। हमारे बॉडी में भी आए दिन हार्मोनल चेंजेस होते रहते हैं, तो गेंदबाजी में भी चेंजेस बनते हैं। और किया इस गेंदबाज ने, और दर्शाया कि मैं क्यों मैं इस प्रतियोगिता का सबसे बेहतरीन गेंदबाज और सबसे महंगा गेंदबाज हूं। यह है इस गेंदबाज की क्वालिटी और यह है इस गेंदबाज की कैपेबिलिटी। रनों की संख्या ओवर की समाप्ति के बाद 36 पर। अब आखिरी 6 गेंदें पूरी तरह से यहां पर सांझ के बल्लेबाजों को बांध दिया है एक मीठी सी डोर से, एक तेज तर्रार गेंदबाजी की जंजीर से। बहुत बढ़िया गेंदबाजी यहां पर मितांश की। राहुल अब गेंदबाजी मार्ग पर। आखिरी ओवर, डेप्थ ओवर लेकर राहुल।
स्ट्राइक पर रमन। पहली गेंद राहुल की, थोड़ा सा साइड आर्म एक्शन का प्रयास और गेंद अतिरिक्त बाहर, अंपायर का इशारा वाइड। लंबे समय के बाद एक एक्स्ट्रा के साथ रन जोड़ता हुआ खाते में, स्कोर बढ़ता हुआ 37 रन ऑन स्कोर बोर्ड। अभी भी पूरी तरह से पकड़ में मैच, पूरी तरह से गेंदबाजों की जकड़ में यह मैच। फुल टॉस बॉल, लेकिन ऊंचाई है, नीचे 3 खिलाड़ी और ये कैच। सो सफलता यहां पर गेंदबाज राहुल के हिस्से में। डीजे आणि झहीर खान सर। अगली गेंद राहुल की, इस बार बैकफुट पर जाकर कट करने का प्रयास, गेंद बल्ले के निचले हिस्से से लगकर थर्ड स्लिप की दिशा से जाती हुई 1 रन के लिए। इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ उन रनों की संख्या स्कोरबोर्ड पर 38। प्रशांत आए थे बल्लेबाजी मार्ग पर। अब श्रवण लंबे समय से विकेटों पर है, अब बड़े हिट लगाने की जरूरत केवल अंतिम गेंदे, अंतिम क्षण। 4 गेंदें अभी भी बची हुई है। आगे आकर निकले थे क्रीज से, लेकिन यहां पर रनआउट का मौका है और ये रनआउट। सो राहुल को मिलती हुई एक और टीम के लिए सफलता है। डीजे खेली थी और आखिर में बाद होकर डगआउट की ओर। राहुल की अगली गेंद, हेलो 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 हेलो, इनसाइड आउट खेलने का प्रयास, गेंद दूर विकेटों से सीधे विकेट कीपर के दस्तानों में। कोई रन नहीं इस गेंद पर। अच्छी गेंदबाजी अब तक राहुल की, डेप्थ ओवर कर रहे हैं, कोई मौका नहीं बल्लेबाज बड़े हिट लगाए, विकेट चटकाई यहां पर। 4 गेंदें केवल 2 रन अब तक इस ओवर से। राहुल की बहुत बढ़िया गेंदबाजी, अपनी गलतियों से सीख कर आगे बढ़े हैं। धीमी गति की गेंद, बड़ा हिट लगाया इस बार काउ कॉर्नर की दिशा में, खिलाड़ी आगे निकलते हुए, गेंद गई है सीमा रेखा के बाहर। बिग 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 षटकार। डीजे स्कोरबोर्ड बढ़ता हुआ 44 पर 44 पर पहुंच गया है। अब ये आखिरी गेंद इस ओवर की। इस बार भी बड़ा हिट लगाने का प्रयास, लेकिन काउ कॉर्नर की दिशा में गेंद, बहुत बढ़िया फील्डिंग, बहुत उम्दा, और ये रन आउट भी। क्या थ्रो है, बहुत खूब, बहुत बढ़िया, लाजवाब, उत्तम, अति उत्तम। दर्शाया यहां पर अपने आप को, अपने काबिलियत का लोहा मनवाया खिलाड़ी ने, और बहुत बढ़िया डाइव लगाकर, जंप लगाकर गेंद को रोका और
हेलो चेक. हेलो चेक. हेलो चेक. बस. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मय देव सर्व कार्य शिव सर्वदा. आपल्या सर्वांचंच पुन्हा एकदा या शेवटच्या दिवसामध्ये फायनलच्या डे मध्ये करतोय स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रेल्वेचं हे ऐतिहासिक मैदान आणि त्या ऐतिहासिक मैदानावरती घडत असणारी अजून एक ऐतिहासिक स्पर्धा DUPL डोंबिवली उत्तर भारतीय प्रीमियर लीग सीझन 4 2025 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि पहिलीच मॅच बघा कुठली आहे. पहिली मॅच सांज वॉरियर्स विपक्ष मितांश 11 या दोन्ही संघांमध्ये. ही रायव्हलरी, हा बॅटल, हा कॉन्टेस्ट, कारण इथून संधी नाही आहे. ही डू ऑर डायची मॅच आहे. जिंका, आपलं अस्तित्व या स्पर्धेमध्ये टिकवून ठेवा आणि हरलात तर पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. हे कॉन्टॅक्ट, हे बॅटल बघायला मजा येणार आहे. देखिए मितांश 11 टीम के ओनर प्रतीक मिश्रा जी जो खेल रहे हैं और सांझ 11 के ओनर दीपक मिश्रा जी जो स्टेज पे विराजमान होके सामना देख रहे हैं. वेलकम, आपल्या दोघांचंच वेलकम आहे. टाइम स्टार्ट करायचा आहे. गुणलेखक स्कोरर प्लीज स्टार्ट द टाइमर. फर्स्ट बॉल. येस सर, डेड बॉल आहे. पहिला चेंडू डेड बॉल असणार आहे. टाइमर देखील आपण स्टार्ट करणार आहोत. टाइमर स्टार्ट. फर्स्ट बॉल. पहिला चेंडूला भिरकवलाय. अगदी पायातला चेंडू होता. चेंडूला मिड विकेट रिजन वरती. एक धाव नक्कीच पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा देखील इथे बघता बघता पूर्ण झाल्यात. पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा होतोय धावांचा. 46चं टार्गेट आहे. 46 धावेचं लक्ष आहे. फायटिंग टोटल आहे. फाईट नक्कीच करणार आहेत. आणि हे कॉन्टेस्ट, ही रायव्हलरी आपण जी बघतो, ही दोन्ही बलाढ्य संघांमध्ये, दोन्ही बिग फायटिंग टीम्स आपल्या समोर लढतायत. आशु विपक्ष. पहिला चेंडू, दुसऱ्या चेंडूवरती बघा विकेटचा इथे देखील प्रयत्न केला होता. बॅटची आउटसाइड कडा, आउटसाइड एज लागली आहे आणि श्रवणच्या आवाक्याच्या बाहेर तो चेंडू निघून गेला. एका धावेसाठी 1 रन इथे देखील मिळेल. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. 6 षटकांची मॅच, 6 ओव्हर्स का मॅच, ज्यामध्ये पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे. त्यानंतर षटक नंबर 2, 3, 4 आणि 5 यामध्ये बॅटिंग पॉवर प्ले आपण घेऊ शकतो. आशु पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी हलक्या हाताने फक्त चेंडूला डिफेन्स केलाय आणि 1 धाव चोरण्याचा प्रयत्न. 1 धाव स्ट्राईक रोटेट केली आहे. बघा समोरील संघाला देखील माहित आहे, मितांश 11 टीमला देखील माहित आहे की 46 रन्स जिंकण्यासाठी बनवायच्यात, अस्तित्व टिकवून ठेवायचं. ही रायव्हलरी जिंकायची, हा बॅटल जिंकायचा म्हणजे या 46 रन्स करणं गरजेचं आहे. सांज वॉरियर संघ देखील लढणार आहे, फाईट करणार आहे. आणि कालपासूनच आपण बघितलं प्रत्येक संघ इथे फाईट करतोय. टोटल काही असू देत, जास्ती असू देत, कमी असू देत, फाईट करणं गरजेचं आहे. यावेळी यॉर्करचा वापर केला. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढा चांगला फटका देखील बघायला मिळाला. बॅकअप आहे तिथे. 1 धाव मिळणार आहे. एका धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे. 5 रन्स ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावरती. एकही विकेट गेलेली नाहीये. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे, म्हणजे दुधारी तलवार असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. गोलंदाजाला माहिती आहे मला चांगले चेंडू फेकणं, योग्य त्या टप्प्यावरती चेंडूला लँड करणं गरजेचं आहे. बॅटरला देखील माहित आहे 30 यार्ड सर्कलच्या वरून चेंडू निघून गेला तरी देखील चौकार मिळू शकतो. खूप चांगला कॉन्टॅक्ट, खूप चांगली बॅटल. यावेळी अगदी पायावरती चेंडू बदललाय. पंचांनी एक बोट आकाशाकडे केलाय आणि संदीप यांची खेळी इथे संपुष्टात आली आहे. पॉवर प्लेचं षटक दुधारी असतं. गोलंदाजांनी काम केलंय, विकेट मिळवून दिलंय, कमबॅक झालाय सांज वॉरियर्स टीमचा देखील. गोलंदाजाने काम केलंय. गोलंदाज आशु गोलंदाजी मार्कवरती. आयकॉन प्लेयर, नवीन बॅटर मैदानात अमित तिवारी.
लास्ट बॉल यावेळी फ्लिक ऑफ द रेस्ट, चांगला फटका बघायला मिळते, ऑन ड्राईव्ह बघायला मिळते आपल्याला. काव कॉर्नर वरती चांगलं क्षेत्ररक्षण, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का, तर नाही झालाय, कारण फेकी देखील तेवढीच चांगली बघायला मिळते. पहिल्या जर सत्राचा आपण विचार केला तर श्रवणने नक्कीच आपल्याला इम्प्रेस केलं. बघा श्रवणच्या बॅट मधून आपण 2 चौकार बघितलेत, पण 2 वेळा तो खेळाडू 3-3 धावा धावलाय आणि एकूण आपण बघितलं तर 24 धावा धावफलकावरती त्यांनी वैयक्तिक केल्यात. 46चं टार्गेट 46 टीमनी बनवल्या, त्यात 24 त्यांनी मिळवल्या आणि त्या 24 देखील काय आक्रमक खेळी करून नाहीये, क्लासिकल स्ट्रोक प्ले करून त्यांनी त्या 24 धावा कुठल्यात. आपल्या मुख्य व्यासपीठावर आपल्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान झालेले नागराज सर यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो आणि प्रथमतः आपण त्यांचा शुभ सन्मान करणार आहोत. दीपकजी मिश्रा साहेब, आपल्याला विनंती आहे आपल्या हस्ते आपण नागराज सरांचा शुभ सन्मान करायचा आहे. पाटकर शाळेमध्ये लेदर क्रिकेट शिकवतात, त्यांचे हेड कोच आहेत. थँक्यू सो मच सर, आल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर कमिंग. शुभ सन्मान आपण नक्कीच टॉस बॉक्स मध्ये करणार आहोत. मायेची शाल देऊयात आणि मोमेंटो देखील आपल्या स्पर्धेचा त्यांना देऊयात. नागराज सर आहेत पाटकर स्कूलचे हेड कोच, लेदर क्रिकेट शिकवतात. काल देखील आपण बघितलं CABM म्हणजेच क्रिकेट असोसिएशन फॉर ब्लाइंड इन महाराष्ट्र चे हेड कोच अजय बुनी सर देखील इथे आले होते. त्यांनी देखील आपल्याला खूप चांगली साथ दिली, त्यांनी देखील आपल्याला खूप चांगलं शिकवलं, माहिती दिली. वेळच सामन्याकडे संदीप गोलंदाजी मार्कवरती आलाय. द बॉलिंग ट्रॅक, यावेळी विकेटचा प्रयत्न केला होता, चेंडू हवेमध्ये असणार आहे. चेंडू जातोय का, तर येस, नोमॅन्स लँड मध्ये चेंडू असणार आहे. 2 खेळाडू आले होते, नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडला आणि 2 धावा इथे देखील वसूल होत आहेत. बघा संयमी खेळ करणं गरजेचं आहे, इथून संयमता ठेवणं. आक्रमकता आपल्याकडे आहे, अटॅक आपण करू शकतो, पण डिफेन्स करणं देखील गरजेचं आहे. एकेरी दुहेरी धावा, लक्ष मोठं नाहीये, 46 टू विन आणि 8 धावा झाल्यात धाव फलकावरती. लक्ष खूप मोठं नाहीये, जर प्रत्येक चेंडूवरती 6 षटकं जर खेळले तर ह्या धावा चेस होऊ शकतात. मितांश 11 विपक्ष सांज 11, बिग फायटिंग मॅच. हलक्या हाताने बघा ड्राईव्ह केलाय, असंच खेळ करणं गरजेचं आहे. रिस्क शॉट घेण्याची आवश्यकता अजिबात नाहीये, कारण की धावसंख्येवर देखील षटकार मारायची नाहीये, षटकार मारायची आवश्यकता नाहीये. एकेरी दुहेरी धावा जे श्रवणनी केलं ते आपण केलं तरी देखील सामना आपण इझिली जिंकू शकतो. पण जर तिथेच आपण विचार केला सांज वॉरियर टीमचा, तर त्यांना विकेट्स घेणं गरजेचं आहे. जर विकेट घेतली तर नक्कीच दबाव येईल, दबावाखाली दडपणाखाली मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होईल. हा 46चा टार्गेट आपण 66चा 10 ते 20 धावा एक्स्ट्रा कशा ऍड करू शकतो, तर विकेट्स घेऊन ऍड करू शकतो. बिग फायटिंग मॅच आहे, डू ऑर डायची ही मॅच. यावेळी बिगेटचा प्रयत्न केला होता, स्विंग केलाय पण फक्त मिस झालाय. बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाहीये, डॉट बॉल येतोय. प्रत्येक येणारा डॉट बॉल हा दडपण वाढवणार, दबाव वाढवणार. प्रत्येक येणारी एकेरी दुहेरी धाव नक्कीच दडपण कमी करू शकता मितांश 11 संघासाठी. दोन्ही टीम्स बिग फायटिंग मॅच, डू ऑर डायची मॅच, DUPL ची ही मॅच, सीझन 4 ची ही मॅच, ग्रुप बी ची ही मॅच आहे. नेक्स्ट बॉल, यावेळी अगदी यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, खूप चांगला हाताळलाय, चेंडूला दिशा दिली आहे. लॉंग ऑफ वरून खेळाडू आलाय, धावचीची शक्यता, फेकी खूप वाईड होती. जर गोलंदाजाच्या अगदी हातासमोर फेकी आली असती तर धावचीत स्वरूपाने म्हणजेच रनआउट स्वरूपाने विकेट्स देखील मिळाली असती. पण गोलंदाजी देखील तेवढीच चांगली होती. आशूचा विचार केला तर आशूनी पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद केलाय आणि फक्त 6 धावा दिल्यात. प्रेक्षकांच्या माहितीसाठी ते पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक होतं, ज्या षटकामध्ये फक्त 2 खेळाडू 30 यार्डच्या बाहेर होते. पुढील चेंडू शॉर्ट पिच होता, यावेळी देखील भिरकवण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असणार आहे, पुन्हा एकदा 2 खेळाडू चेंडूच्या खाली येत आहेत आणि पुन्हा एकदा फक्त आणि फक्त नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होत नाहीये, जमिनी लगत फटके खेळण्याचा प्रयत्न होत नाहीये. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय आणि त्या प्रहाराखाली प्रत्येक चेंडूवरती रिस्क. 13 धावा झाल्यात धाव फलकावरती, 30 रन्स ऑन द बोर्ड. 13 धावा झाल्यात, 46चा टार्गेट आहे. डू ऑर डायची ही मॅच आहे, दोन्ही टीमसाठी खूप निर्णायक मॅच आहे. जर आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल, बिग हिटचा प्रयत्न केला, गोलंदाजांनी पुन्हा एकदा कमबॅक केलाय. काय गोलंदाजी झाली, दोन्ही गोलंदाजांनी इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय, रन्स ऑन द बोर्ड, 13 धावा धाव फलकावरती, 1 गडी बाद. मितांश 11, येस DJ.
स्पीड अप करा, प्लीज स्पीड अप कीजिए. टाइम हो गया है 8 मिनिट्स अँड 40 सेकंड्स. 8 मिनिटं 40 सेकंद झालेत. आशू होते पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजीसाठी आणि आवश्यकता देखील आहे. आशूला आता विकेट्स काढणं गरजेचं आहे. 13 धावा झाल्यात धाव फलकावरती. त्याला माहित आहे इथून आपल्या टीमला जिंकवायचं असेल तर त्याला विकेट घेणं गरजेचं आहे. एक विकेट घेतली आहे. 6 धावांचं षटक पहिल्या षटकामध्ये फेकलं होतं, जे पॉवर प्लेचं देखील षटक होतं. संदीपने देखील चांगली कामगिरी केली आहे, पण कमल देखील काना देखील खूप चांगला खेळ करतोय. कानाला माहिती आहे मोठे फटके खेळत नाहीये. 2-3 डबल्स घेतल्यात कानाने देखील. नेक्स्ट बॉल. यावेळी अगदी फुल टॉस चेंडू आहे आणि बघा ज्युसी फुल टॉस होता. आशूला देखील स्ट्रॅटेजी माहित आहे की जर आपण मोठे फटके मारायला प्रवृत्त केलं तर मोठे फटके येतील, रिस्क होईल आणि तिथे झेल किंवा कॅच किंवा मग लेग बिफोर द विकेट किंवा मग यष्टा देखील उद्ध्वस्त होऊ शकतात. पण काना देखील तेवढीच चांगली बॅटिंग करतोय. अमित देखील तेवढीच चांगली बॅटिंग करतोय. संयमी खेळ खेळला जातोय या दोन्ही टीम्स मध्ये. यावेळी गतीमध्ये परिवर्तन केलं, दिशेपासून थोडासा भरकटलाय, नक्कीच दिशेपासून बाहेर, लक्ष्यमच्या बाहेर हा चेंडू निघून जातोय. पंच देखील दोन्ही हात समांतर करतायत आणि वाईड बॉल इथे घोषित करतायत. चुका करणं टाळावं लागणार आहे, कारण क्रिकेटचा खेळ जिथे चुकीला माफी नाहीये आणि या सामन्यामध्ये तर अजिबात नाहीये. कारण इथून रन्स देखील कमी आहेत, विकेट्स देखील घ्यायच्यात, प्रेशर देखील आहे, दडपण देखील आहे, पण तोच खेळाडू मोठा मानला जातो जो दडपणाखाली चांगला खेळ करतो. नेक्स्ट बॉल. बिगीचा प्रयत्न केला, चेंडू अंगाला आदळलाय. एक धाव इथेच मिळणार आहे. लेग बाय स्वरूपाची. थँक्यू सर. पंचांची भूमिका देखील उल्लेखनीय राहिली आहे. तिन्ही पंचांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मंदार सर असतील, ऋषी देसाई सर असतील, झहीर खान सर असतील, या तिघांनी प्रत्येक सामना प्रत्येक चेंडू अगदी योग्य तो टिपलाय आणि योग्य तो डिसिजन दिलाय. कालपर्यंत मला आठवत नाही एकही डिसिजन जे आपण थर्ड अंपायर किंवा आपल्या जीटीसी कडे गेलो असो एकही डिसिजन नव्हतं गेलं आणि रिव्ह्यू तर नाहीच आहे. नेक्स्ट बॉल. यावेळी देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. आशू आहे, गोलंदाज स्वतः आलाय आणि एक धाव इथे देखील मिळणार आहे. संयमी खेळ, ही थोडीशी शांतता बघायला मिळते, पण 5व्या आणि 6व्या षटकामध्ये हे वादळ उठणार आहे. वादळ कसलं उठणार आहे तर धावा कोण बनवतोय, विकेट्स कोण घेतोय, पुढच्या फेरीमध्ये कोण जातोय. सांज वॉरियर्स की मितांश 11. बिग फायटिंग मॅच, नक्कीच बिग फायटिंग मॅच आहे. अस्तित्वाची ही लढाई आहे दोन्ही संघांमध्ये. पुढील चेंडू बेगीचा प्रयत्न केला होता, बॅटची कडा लागते, श्रवण येतो चेंडूच्या खाली. झेल होईल का कंप्लीट? झेल केलाय कंप्लीट. आशुनी पुन्हा एकदा काम केलंय, अजून एक विकेट आपल्या संघाला मिळवून दिली आहे. एकच जल्लोष देखील बघायला मिळतं आपल्याला सांज वॉरियर्स टीमचा. येस डीजे. जी मार्क वरती एक आयकॉन खेळाडू आहे आणि खेळ देखील त्यांनी आयकॉन खेळाडू सारखा केला. जर बॅटिंगचा विचार केला तर बॅटिंग करत असताना नक्कीच खाली आला, थोडासा 2 डाऊन आला, तिथे बॅट चालली नाहीये पण बॉल चालतोय, गोलंदाजी चालते. 10 चेंडू फेकलेत, 10 चेंडूंमध्ये 10 धावा दिल्यात आणि 2 गडी बाद केल्यात. वेल बोल्ड आशू. नेक्स्ट बॉल. बॅटिंग साठी अशोक शुक्ला आलेत आणि यालाच म्हटलं जातं कॉमेंटेटर सकर्स. खूप चांगली गोलंदाजी करत होता, आम्ही देखील स्तुती केली. वाईड बॉल फेकला. रन्स धावा धाव फलकावरती 18 रन्स ऑन द बोर्ड. 18 धावा धाव फलकावरती झाल्यात. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. त्या 2 चेंडूंचा वापर कसा करतोय, अजून एखादी विकेट मिळाली तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. यावेळी हलक्या हाताने फक्त चेंडूला डिफेन्स केलाय, यष्ट्यांचं संरक्षण केलंय. तो देखील चेंडू बॅटला प्रॉपर अदळलेला नाहीये, फक्त बॅटची एज लागते. बॅटिंगसाठी आलेत अशोक शुक्ला. अशोक यांना देखील चांगला खेळ करणं गरजेचं आहे. कंप्लीट 6 ओव्हर जर आपण उभे राहिलो तर 46 धावा होऊ शकतात आणि त्यानंतर येणारे गोलंदाज अजून बॅटिंग पॉवर प्ले शिल्लक आहे. त्या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये जर एखाद दुसरा चौकार आला तरी देखील मॅच मितांश 11 संघाच्या साईडनी जाऊ शकते. शेवटचा चेंडू आशूच्या स्पेल मधला हा शेवटचा चेंडू.
लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. 12 धावा दिल्यात, 2 विकेट्स घेतल्यात. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. बॅटिंगसाठी ऑन द स्ट्राईक आहे अमित तिवारी. यावेळी ब्लॉक होलचा वापर केलाय. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. बघा, बघणं हे खूप सोपं आहे, पण एक्झिक्यूट करणं त्यासाठी प्रॅक्टिस, सराव लागतो, प्रॅक्टिस लागते. ती प्रॅक्टिस या गोलंदाजाकडे आहे. षटक संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर रन्स ऑन द बोर्ड. धावा धावफलकावरती 20 आहेत. 2 गडी बाद. मितांश 11. डीजे. करतात पण झहीर खान सर आहेत. 20 धावा झाल्यात धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही 46 म्हणजे अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 18. 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्या 26 धावा आणि विकेट्स देखील 2 गेल्यात म्हणजे 8 विकेट्स देखील अजून आपल्याकडे आहेत. आणि बघा, एक आयकॉन खेळाडू का मानला जातो. आशुतोषने त्याचं काम केलंय. 12 चेंडूचा खेळ, त्यात 13 धावा दिल्या, 2 विकेट्स मिळवून दिल्या. त्या दोन्ही विकेट्स फक्त त्याच्याच नावावरती आहेत. आता उरलेल्या 3 गोलंदाजांना काम करणं गरजेचं आहे. श्रवणनी बॅटिंग खूप चांगली केली होती, आता त्याला बॉलिंग देखील चांगली करणं गरजेचं आहे. आणि बॅटिंगचा विचार केला तर अमित तिवारी देखील खूप चांगला खेळ करतायत. आतापर्यंत संयमी खेळ केलाय त्यांनी. 1 डाऊन आलेत म्हणजे बॅटिंग टीमची सर्वात महत्वाची जागा, ज्या जागेवरती आपण विराट कोहलीला बघितलं अनेक वर्ष, त्या जागेवरती आपल्या टीमचा सगळ्यात चांगला बॅटर 1 डाऊन येतो असं म्हटलं जातं. अमित आलाय आणि अमितने खेळ देखील तसंच केलाय. खूप चांगला खेळ केलाय. कुठेही त्याने रिस्क घेतलेली नाहीये, रिस्क शॉट खेळलेले नाहीयेत. पण आता ही दुधारी तलवार आहे. इथून काय घडतंय, काय बिघडतंय. पॉवर प्लेचं षटक, बॅटिंग पॉवर प्ले. 18 चेंडू 26 धावेची आवश्यकता. श्रवण गोलंदाजी मार्कवरती, अमित तिवारी स्ट्रायकिंग एंडवरती. पुढील चेंडू पहिल्या चेंडूवरती. इमेज टायमिंग शो असणार आहे. श्रवण स्वतः चेंडूच्या खाली येतोय, चूक करत नाहीये. सांज वॉरियर संघाने केलाय कमबॅक. 46 धावा रोखण्याची धम्मक आणि हिम्मत त्यांनी देखील दाखवली आहे. यस डीजे. डीजे धन्यवाद. बॅटिंग साठी आलेत प्रतीक मिश्रा. प्रतीक मिश्रा म्हणजे मोठ्या फटक्यांची ओळख आहे. बघा, प्रतीक मिश्रा आता स्वतःवरती मोठे फटके मारणार नाही तर स्वतःवरती तो काबू ठेवणं गरजेचं आहे. श्रवण पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली. अमित सारखा चांगला बॅटर तंबूच्या आशेला परत पाठवला. खूप चांगली मॅच. पहिला चेंडूवरती लाऊड अपील केली आहे. यष्ट उद्ध्वस्त नाही तर लेग बिफोर द विकेट झाल्यात. पंचांचा बोट आकाशाकडे आणि श्रवण गुप्ता आहे हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. 2 बॉल्स 2 विकेट्स. बॅटिंग चांगली, बॉलिंग चांगली. सांज वॉरियर्स टीम आता ते स्वप्न बघू लागली आहे की आपण देखील पुढच्या फेरीत जाऊ शकतो का. येस डीजे. आशीष चौबे बैट्समैन को 1000 रुपया. एक सिक्स पे हर एक सिक्स पे 1000. बघा, मैदानात बॅटर एंटर झालेत आशिष चोबे. आशिष चोबेसाठी पारितोषिक लागले. 2 पारितोषिक लागले. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक अशोक सिंग यांच्याकडून आणि तेच 1000 रुपयाचं पारितोषिक कमलेश जयस्वाल यांच्याकडून देखील असणार आहे. त्या षटकाराची आवश्यकता आहे का. पण मैदानात काय घडतंय. श्रवण गुप्ता आपल्या बॅटनी आग उगवली. आता आपला चेंडू देखील आगीसारखा फेकतोय हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. हॅट्रिक वरती 5000 रुपयाचं पारितोषिक होतं पण चेंडू निघून गेला. हॅट्रिक मिळाली नाहीये. कोणाकडून होतं पारितोषिक सांगा. दीपकजी मिश्रा म्हणजे टीमचे ओनर यांच्याकडून होतं. थोडासा लेट झाला, सांगायला हरकत नाहीये, आम्ही देखील क्षमस्व आहोत. पण हॅट्रिक साठी 5000 रुपयाचं पारितोषिक. त्या 5000पेक्षा महत्वाचं काय तर ही मॅच आहे.
हा सामना आहे, ही डू ऑर डायची मॅच आहे. मितांश 11 विपक्ष सांज वॉरियर्स. पहिलीच मॅच आणि पहिलीच मॅच हृदयाचा ठोका चुकवत्या. यावेळी अगदी योग्य त्या टप्प्यावरती चेंडू लँड होतोय. फिंगर्सला थोडंसं रोल केलं. जीटीसी वरती देखील आपण ऍक्शन रिप्ले पाहू शकतो. फिंगर्सचा रोल केला, बाहेर नेणारा हा चेंडू होता. विथ दी अँगल चेंडू थोडासा बाहेर देखील निघालाय. आणि गोलंदाज काय करतोय, श्रवण गुप्ता गोलंदाजी मार्क वरती आलाय. आणि प्रेक्षकांच्या आमच्या देखील माहितीसाठी एका क्षणासाठी आम्ही देखील विसरलो होतो की हा बॅटिंग पॉवर प्ले सुरू आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय, 2 विकेट गेलेत, एकही धाव आलेली नाहीये. कमबॅक आता मितांशला करावा लागणार आहे. मितांश 11 टीमला करावा लागणार आहे. विकेटचा प्रयत्न केला, क्रॉस बॅटर स्ट्रोक बघायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय शॉर्ट रिजन वरती आणि अजून एक विकेट मिळते, अजून एक विकेट मिळते श्रवण गुप्ताला. आणि हाच तो शिरकाव, ह्याच तो कमबॅक आहे का सांज वॉरियर्स टीमचा. येस डीजे. जर इथून विचार केला सांज वॉरियर्स संघाने काय कमबॅक केलाय आणि श्रवण गुप्ता ऑन द बॉलिंग मार्क, या षटकाचा विचार केला. ह्या षटक पॉवर प्लेचा आहे, बॅटिंग पॉवर प्ले सुरू आहे. 5 चेंडू हाताळलेत, एकही धाव दिलेली नाहीये आणि 3 बॅटर्सला तंबूमध्ये पाठवलंय. बघा श्रवण गुप्ता ऑन द बॉलिंग मार्क. स्पर्धेतील या टुर्नामेंट मधील इतिहास घडवतोय का, पहिलं मेडन षटक फेकतोय का. पण मितान संघाचा देखील विचार केला, त्यांना एखाद दुसरा चौकार षटकार मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करू शकतो. शेवटचा बॉल, मेडन षटक होतंय का, बॅटची कडा लागते, एक धाव होते कंप्लीट, एक धाव कंप्लीट झाली आहे. एक धाव नक्कीच मिळणारे षटक मेडन जात नाहीये, पण महत्वाचं काय 21 धावा धाव फलकावरती जिंकण्यासाठी अजूनही समीकरण खूप मोठं आहे. राहुल यादव आले होते बॅटिंगसाठी, खूप चांगली गोलंदाजी, एकदा जोरदार श्रवणसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. वोड बॉलिंग, पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्लेचं षटक हाताळलंय आणि त्या षटकामध्ये एकच धाव दिली आणि 3 फलंदाज बाद केलेत. नक्कीच एक रनआउट स्वरूपाने आहे. बॅटिंग करत असताना 24 धावा केल्या. पुढच्या वर्षी आशिष यांना देखील आयकॉन मध्ये इन्क्लूड करणं गरजेचं आहे. सगळ्यांना गोलंदाजी मार्कवरती नितेश आलाय. आतापर्यंत पहिली इनिंग डॉमिनेट केली मितांश 11 टीमनी, दुसरी इनिंग डॉमिनेट करतायत सांज 11 आतापर्यंत. समीकरण काय, व्हॉट्स दी इक्वेशन, 12 बॉल जिंकण्यासाठी 25 धावेची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती नितेश आलाय. पण मितान संघाचा विचार केला तर या 12 चेंडूंमध्ये एक षटकार एक चौकार मॅच पुन्हा एकदा कलाटणी घेऊ शकते. अकुटप्प्याचा चेंडू आहे, बिग हिट केलाय, चेंडूला भिरकवून दिलाय, स्लॉटच्या चेंडूला प्लॉटच्या बाहेर आणि हा कमबॅक मितांश 11 टीमने देखील केलाय. यस डीजे. आलाय बॅटर के लिए, बॅटर साठी आहे. ओके, बॅटर साठी पारितोषिक असणार आहे दोन्ही बॅटर साठी. येस, दोन्ही बॅटर साठी. आणि दुसरा बॅटर आला तरी देखील त्या बॅटरला मिळू शकतं पारितोषिक. काय या षटकामध्ये जर 3 6 मारले तर अशोक सिंग यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. येस, 2000 रुपयाचं पारितोषिक. 2000 रुपये मिळत आहेत का. एक षटकार आलाय, वेळ ही खूप महत्वाची आहे. चांगल्या गोलंदाजावरती अटॅक नाही करू शकत. नितेशला टार्गेट केलाय. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय, दुसरा चेंडू, विकेटचा प्रयत्न श्रवण असणार आहे. या खेळाडूला मैदानात उभं ठेवणं म्हणजेच कर्दन काय हा समोरच्या टीमचा असू शकतो. बॉलिंग करतोय, बॅटिंग करतोय, कॅचेस घेतोय आणि क्षेत्ररक्षण देखील तेवढंच चांगलं करतोय. वॉट अ कॅच. अजून एक खेळाडू तंबूच्या आशेला परत. बघा प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदलतंय. 10 चेंडू 19 धावेचं समीकरण. येस डीजे.
मैदानात काय घडतंय 10 चेंडू 19 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात मितांश 11 टीमला, त्याच 19 धावांचं संरक्षण करायचंय सांज वॉरियर्स टीमला. आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती एक खेळाडू, ज्या खेळाडूंनी डोंबिवली रिजनचं, ज्या खेळाडूंनी ठाणे रिजनचं, ज्या खेळाडूंनी नवापाड्याचं नाव अगदी नावलौकिक केलंय, झेंडा नवापाड्याचा त्याच्या स्वतःच्या नावाचा अगदी शिखरावरती नेऊन ठेवलाय. वेलकम असणार आहे मनोज जोशी उर्फ पिंट्या जोशी यांचं देखील. 10 चेंडू 19 धावा. अनुराग आला बॅटिंग साठी. अनुरागनी पहिला चेंडूवरती चांगला फटका बॅकफुटला गेले होते. चौकार येतोय का? चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे वसूल करतायत. बघा ही मॅच नाहीये, ही लढाई अस्तित्वाची असणार आहे, ही लढाई जिंकण्यासाठी असणार आहे, ही लढाई DUPLच्या त्या ट्रॉफीसाठी असणार आहे. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. 9 चेंडू 17 धावांचं संरक्षण करणार का सांज वॉरियर, की 17 धावा बनवणार मितांश 11. अनुरागनी बॉलिंग केली, आता बॅटिंगची आवश्यकता आहे. फुल टॉस आहे, हलक्या हाताने फक्त चेंडूला ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफ रिजन वरती. पुन्हा एकदा एक कंप्लीट झाले, दुसऱ्याचा प्रयत्न केलाय आणि फेकी देखील होत्या, पण 2 धावा कंप्लीट. अनुराग देखील लेदर क्रिकेटर आहे. अनुरागला देखील माहिती आहे क्रिकेट कसा खेळायचंय, संयमी खेळ कसा करायचा आहे. जे श्रवणने केलं ना पहिल्या इनिंग मध्ये, तेच आल्या आल्या अनुरागने इरादे स्पष्ट केलेत. तुम्ही षटकार मारू शकता, खराब चेंडूवरती षटकार कोणीही मारेल, चांगल्या चेंडूला सन्मान द्या, क्लासिकल स्ट्रोक्स खेळा, क्रिकेटिंग शॉट्स खेळा आणि 1 धाव 2 धाव क्रिकेटची लाईफलाईन एकेरी दुहेरी धावा म्हटल्या जातात, ती चालू ठेवा, मॅच ऑन राहील. शेवटच्या चेंडू पर्यंत ही मॅच नक्की जाणार आहे. नेक्स्ट बॉल, विकेटचा प्रयत्न केला होता, चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं तर नक्कीच विकेट मिळाली असती. दुसऱ्याचा देखील प्रयत्न होतोय आणि अनुराग बाद झालाय. नशिबाची साथ सांज वॉरियर्स टीमला देखील मिळते. पुन्हा एकदा शिरकाव, पुन्हा एकदा कमबॅक सांज वॉरियर्स टीमनी केलाय. गणेश गुप्ता हार्दिक स्वागत. आणि आपल्या मुख्य व्यासपीठावरती अजून एक मान्यवर गणेशजी गुप्ता सर यांचं देखील हार्दिक स्वागत करतो. याचे सर वेलकम. 7 चेंडू 14 धावा, 7 बॉल्स 14 रन्स. शॉर्ट पिच चेंडू आहे, भिरकवण्याचा प्रयत्न केला, बॅटची फक्त एज लागली आहे, कडा लागली आहे, 1 धाव मिळणार आहे. आणि सामना कुठे चाललाय? सामना चाललाय शेवटच्या 6 चेंडूंवरती. जिंकण्यासाठी बनवायचे किती? जिंकण्यासाठी बनवायच्या 13 धावा. 13 धावांचं संरक्षण करायचं सांज वॉरियर टीमला, 13 धावा बनवायच्यात मितांश 11 टीमला. भवानी स्पोर्ट्स वाला के नाम क्या है? आणि आज नक्कीच शेवटचा दिवस, फायनलची मॅच म्हणजे आपल्या व्यासपीठ देखील दणदणून उठणार आहे. व्यासपीठावरती अजून एक मान्यवर, त्यांचं देखील पुन्हा एकदा स्वागत करतो. भवानी स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा प्रॉपरायटर विनय पवार सर यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. त्यांच्या मार्फत आपल्याला मॅन ऑफ द मॅचला टी शर्ट्स देखील प्रोव्हाइड झालेत. थँक्यू सो मच. आणि भवानी स्पोर्ट्सचा उल्लेख करायचा झाला तर भवानी स्पोर्ट्स म्हणजे विनायक सर यांची ती संकल्पना, आणि प्रत्येक सामना असू दे, प्रत्येक टुर्नामेंट असू दे, डोंबिवलीमध्ये असू दे, डोंबिवली ईस्ट असू दे, वेस्ट असू दे, यांच्याकडून सहकार्य हे नक्कीच होतं. थँक्यू सो मच सर. आल्याबद्दल धन्यवाद, सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद, आणि आमच्या मंडळाला देखील सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. वेळ किती झालाय टाइम सांगा, अन्यथा एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्या. मॅच निर्णायक आहे, पण आपल्याला आपले नियम पाळणं गरजेचं आहे. सर 27 मिनिट झालेत, काय करायचंय? 27 मिनिट झालेत सर. एक खेळाडू आशू प्लीज, एक खेळाडू अतिरिक्त आपण 30 सर्कल मध्ये घ्या. वेळ टाइम आपल्याकडे आहे, आपले 12th मॅन आहेत तिथे, ते देखील सांगू शकतात. 27 मिनिटं 20 सेकंद झालेत. नक्कीच मॅच खूप निर्णायक आहे, इथे प्रत्येक चेंडू खूप इम्पॉर्टंट आहे, पण वेळ ती देखील महत्वाची आहे. आज मेगा फायनलचा दिवस आहे, फायनल देखील उजेडात झाली पाहिजे. काय समीकरण आहे? 6 चेंडू 13 धावेचं समीकरण. अतिरिक्त खेळाडू मैदानात आलाय. फर्स्ट बॉल, पहिला चेंडू स्क्वेअर फेकलाय, वाईड बॉल फेकलाय. मितांश 11 नक्कीच खुश होणार आहे. त्यांना माहित आहे प्रत्येक येणारी धाव ही आपलं अस्तित्व टिकवेल का.
6 चेंडू 12 धावेंचं समीकरण आहे. कुछ कर गुजरने की चाह हो तो मर मिटने का जज्बा होना जरूरी है, मर मिटने का जुनून होना भी जरूरी है. तो जुनून तो जज्बा ह्या दोन्ही टीम्सनी आतापर्यंत दाखवलाय. पण यापुढे काय घडेल काय बिघडेल. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावेंची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. कुठल्या टीमला चिंता करावी लागणार आहे, कुठल्या टीमचं चिंतन होणार आहे, हे आपल्याला हे 6 चेंडू सांगून जाणार आहेत. गोलंदाजी मार्कवरती रमानंद आहेत. यावेळी देखील पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 वाईट बॉल फेकलेत. वाह काय मॅच रंगतंय, काय मॅच रंगतंय. कधीतरी वाटतं 46 धावा म्हणजे इझी होईल की काय, तर नाही. अशू येतो, श्रवण येतो, चांगली गोलंदाजी करतो. त्यानंतर असं वाटतं मॅच जवळपास सांज वॉरियर्स जिंकतोय की काय. मग राहुल येतात, षटकार मारतात. प्रत्येक चेंडूवरती काही ना काही फेरबदल बघायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, कलेक्शन केलं पाहिजे होतं. ही एक धाव वाचवणं गरजेचं आहे. एक धावांची ही फाईट आहे. कोण म्हणतं क्रिकेट कमी एंटरटेनिंग आहे. हे बघा, हे आमचं क्रिकेट आहे, ही आमची स्पर्धा आहे. आणि प्रेक्षक देखील एका जागेवरती उभे आहेत. का उभे आहेत? त्याच्या मागे हा सामना आहे. रन्स किती पाहिजेत? 5 चेंडूंवरती 10 धावेंची आवश्यकता आहे. 5 चेंडू 10 धावा. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा घेणं गरजेचं आहे. इथून डॉट बॉल आला तर सांज वॉरियर्स कडून खूप टाळ्या येतील, शिट्ट्या येतील. पण इथून षटकार चौकार आला तर मितांश 11 टीम कडून देखील त्याच टाळ्या, तोच जल्लोष बघायला मिळणार आहे. 5 चेंडू 10 धावा. यावेळी लीव केलाय, पण चुकीचा लीव आहे. पंच स्थिर स्थगित उभे एका जागेवरती आहेत. डॉट बॉल आलाय, डॉट बॉल टाकला रमानंदनी. वा, सर्वेश दुबे ऑन द स्ट्राइक. 4 चेंडू 10 धावेंचं समीकरण आहे. 4 बॉल्स 10 रन्स टू विन. यावेळी देखील लीव केलाय. पुन्हा एकदा हे काय घडतंय मैदानात, हे मैदानात काय घडतंय. 2 चेंडू सलग लीव केलेत. बघा, आपण हे चेंडू लीव केलेत की ही DUPL ची ट्रॉफी लीव केली आहे, कारण आता समीकरण कठीण आहे. यावेळी बिगेटचा प्रयत्न केला. कनेक्शन चांगलं आहे का? तर कनेक्शन चांगलं आहे. बॅटर सांगतोय मी का लीव केले, कारण जर माझ्या पायात चेंडू टाकला तर मी षटकार देखील मारू शकतो. तू डाल में 5-5, एक तेरी एक मेरी. 2 चेंडू आणि 4 धावेंचं समीकरण आहे. बघा, 2 चेंडू लीव केले. बाहेरून, मैदानाच्या बाहेरून देखील आक्रोश झाला की लीव का करताय, अटॅक करा. आणि जेव्हा पायात चेंडू भेटला, अटॅक केला, 6 धावा वसूल केला. आणि आता सांगतायत मी देखील करू शकतोय. पुन्हा एकदा मितांश 11 संघाचा कमबॅक. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. रमानंद गोलंदाजी मार्कवरती. सर्वेश दुबे स्ट्रायकिंग. 2 चेंडू 4 धावेंचं समीकरण. विकेटचा प्रयत्न इथे देखील केला होता. यष्ट उद्ध्वस्त केला, जल्लोष केला आशुनी, कारण समीकरण आता 1 चेंडू आणि 4 धावेंचा असणार आहे. यस डीजे. जेडी पारितोषिका लागतात. पारितोषिका बघा काय लागतात. जर मॅच जिंकवली बॅटरनी तर 500 रुपयाचं पारितोषिक आशिष मिश्रा यांच्याकडून आहे. आणि कमलेश जयस्वाल यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. मॅच जिंकवा. या चेंडूवरती 4 धावा बनवा. 1500 रुपये घेऊन जा. 1500 रुपये घरी नेऊ शकता. पण महत्वाचं काय, आपलं अस्तित्व. सूरज दुबे. आणि विकेट घेतली तर दीपक मिश्रा यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक बॉलरला देखील असणार आहे. वा वा, काय मॅच रंगतंय. अप्रतिम सामना, अप्रतिम सामना. हार मानायला कोणीही तयार नाहीये. कोणालाही ही DUPL ची ट्रॉफी सोडायची नाहीये, अस्तित्व सोडायचं नाहीये. 1 चेंडू 4 धावा. जोरदार टाळ्यांनी या चेंडूचं स्वागत करायचंय. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीमसाठी झाल्या पाहिजेत. 1 बॉल 4 धावेंची आवश्यकता. चेंडू हवेत आहे. अश्विनी कॅच पकडली आहे. आणि फक्त कॅच नाही पकडली आहे तर DUPL मध्ये आपला डंका गाजवलाय. सांज वॉरियर्स टीमनी आपलं अस्तित्व टिकवून ठेवलंय. चला टॉस साठी या, टॉस साठी या. सांज वॉरियर्स आणि MG ग्रुप.
सांज वॉरियर्स आणि मितांश 11 दोन्ही टीम्सला निवेदन असेल की आपण पहिला हँडचेक करा आणि मग मैदानाचा ताबा सोडा. क्रिकेट हा खेळ असाच असतो. नक्कीच आपले हार्टबीट्स वाढवतो, आपलं ब्लड प्रेशर आहे करतो आणि त्यानंतर आपण बघितलं